रशीद मामू या दोन शब्दावरनं शिवसेना विरुद्ध भाजपा असा संघर्ष निवडणुकींची घोषणा झाल्यापासून सुरू झाला। रशीद मामूला याच शिवसेना भवनमध्ये चंद्रकांत खैरे यांनी विरोध केला आणि त्यावेळी चंद्रकांत खैरे असं म्हणाले की त्यांना तिकीट मिळू तर द्या, मी पाहतो। आणि त्याच रशीद मामूला बी फॉर्म मिळाला आहे, त्यांना तिकीट मिळालं आहे। प्रभाग 4 मधून ते निवडणूक लढवत आहेत। आपल्यासोबत या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी चंद्रकांत खैरे आहेत। पक्षाने तुमचं ऐकलं नाही? पक्षाचं काय म्हणणं नाही आहे, अंबादास दानवेंनी ऐकलं नाही। अंबादास दानवेंनी मी सांगितलं असताना सुद्धा त्यांनी मुद्दाम तिकीट दिलं। अंबादास दानवेला कुठल्या निवडणुका लढवायच्या नाही आहे, जनतेतून जायचं नाही त्याला, पुढे खिडकीतून जायचं, म्हणून त्याला जनतेचं काही नाही। आज संभाजीनगरची जनता काय म्हणते तर विचारायला पाहिजे, त्यांनी माहिती घेतली पाहिजे। आज ते न माहिती करता त्यांनी आपलं हे देऊन टाकलं। पण आज आम्ही हिंदुत्ववादी आहोत, मी जे कारण सांगितलं त्यावेळेस ते कारण सांगितलं होतं। आता मुद्दाम अंबादास दानवेंनी मी नाही म्हटलं तरी त्यांनी दिलं, हे मला स्पष्टपणे म्हणावंसं वाटतं। तुम्ही असं म्हटले होते तिकीट मिळू तर द्या, पहा मी काय करतो। नाही, मी प्रचाराला पण जाणार नाही त्या वार्डात, त्या प्रभागामध्ये जाणार पण नाही, कारण मी हिंदुत्ववादी आहे, मी जाणार नाही त्या प्रभागात, कशाला जायचं तिथे, ठीक आहे। पण तो तुमचा आजही विरोध कायम आहे मामूला? नाही, प्रचाराला आता तिकीट दिल्यानंतर काय करणार, अधिकृत झाल्यानंतर काय मला काय करता येत नाही। हे काय उद्धव साहेबांनी तिकीट नाही दिलं, हे दिलं ते अंबादास दानवेंनी दिलं। प्रवेश तर उद्धव ठाकरेंनी दिला, प्रवेश दिला, पण तिकीट थोडी द्यायचं ठरलं होतं। माझे बाईट झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा उद्धव साहेबांवर टीका केली ह्या मामूच्यावरती। मग आपण समजून घेतलं पाहिजे की आपण जरा थोडं शांत ठेवायचं, जरा बोलायचं नाही, हटकून त्यांनी त्याला तिकीट दिलं। हे अंबादास दानवेंचं राजकारण। अंबादास दानवेचं प्रचंड मोठं राजकारण आहे। आता या ज्या महिला बसल्या इथे, या महिला बसल्या ना, विचारा तुम्ही त्याला, या कोणाला तिकीट दिलं नाही। यांनी खूप काम केलं महिला आघाडीने, यांनी पण खूप काम केलं महिला आघाडी, यांनी काम केलं महिला आघाडी, त्यांनी सगळ्यांनी महिला आघाडीचं काम केलं, त्यांनी महिला आघाडीला तिकीटच दिलं नाही। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मला का करतात असं अंबादास? ते मुद्दाम करतात, ते त्यांच्या फेवरच्या लोकांना ते करायला लागले, असं झालं ते, हे स्पष्ट मी म्हणतो। फेवरच्या लोकांनाच मतदान म्हणजे तिकीट द्यायला लागले, हे बरोबर नाही ना। पक्ष चालवायचा, आम्ही पक्ष स्थापन केलेला, आम्ही याने नाही केला, आणि आम्ही कष्ट करून त्याने पक्ष मोठा केलेला आहे, पक्ष मोठा केला, टिकवला, वाढवला, जिंकून दिलं लोकांना, मी सुद्धा जिंकून दिलं सगळ्या लोकांना। माझ्या काळामध्ये एकही कुठेही असं नुकसान झालं नाही, पक्ष विजय मिळत घेतला सगळ्या पदाधिकाऱ्यांना, मग ते जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, की लोकसभा असो, विधानसभा असो, की महानगरपालिका असो, पैसाही खर्च केला मी, असं नाही की नाही, मी पदावर होतो, पैसाही खर्च केला मी। मग इतकं असतानासुद्धा आता हे येऊन टिकूजीराव बसले आणि त्यांनी सुरुवात केली, हे मला मान्य नाही। टिकोजीराव कोण? तेच अंबादास दानवे। पण मग पक्ष तुमचं काय ऐकत नाही? नाही, पक्ष ऐकत नसेल तर तुम्ही जर पक्ष उभा केला तर पक्ष तुमचं काय? मी काय म्हटलं, मला उद्धव साहेबांना त्रास द्यायचा नव्हता, कारण उद्धव साहेब सध्या मुंबई महापालिका आम्हाला महत्त्वाची आहे, ठाणे महापालिका आम्हाला महत्त्वाची आहे, म्हणून त्या ठिकाणी म्हटलं आपण उद्धव साहेबांना का त्रास द्यायचा। आता आम्ही पण नेता आणि त्याला पण नेता केलेला आहे, मग आपण आपल्या इथे बसून काय, पण तो मला ते विचारत नाही। यादी ती मी आज सामनामध्ये पाहिली, जी यादी पाहिली मी सामनात पाहिली, तुम्हाला विचारलं? मला विचारलं पण नाही की यांना तिकीट द्यायचं का नाही द्यायचं का नाही, असं काही विचारलं नाही त्याने, काहीच विचारलं नाही। मला डावललं जातं, मला पूर्ण डावल अंबादास नाही, साहेबांनी नाही, अंबादास साहेब तर विचार तिथे म्हणजे मुंबई महापालिका महत्त्वाची म्हणून तिथे विजय आम्ही त्यांना त्रास देत नाही, पण यांनी तोच फायदा घेतला आणि इकडं हे केलं। हे होते चंद्रकांत खैरे आणि ते प्रचंड नाराज आहेत। अंबादास दानवेंनी त्यांना विश्वासात न घेता उमेदवाराची यादी घोषित केली। रशीद मामूंच्या प्रचाराला ते जाणार नाहीत असे त्यांनी घोषणा केलेली आहे। शिवाय अंबादास दानवे यांचा उल्लेख टिकोजीराव अशा करायला खैरे विसरले नाहीत। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत छत्रपती संभाजीनगरमध्ये काय चाललंय हे स्पष्ट होतं। कॅमेरामन संतोष शिरसाटसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.